शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून आपण जोडलेलो आहोत। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बाबूशा माने शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा देत आहे आणि आता राज्यात सर्वात जास्त मोठी शिक्षक भरती जी 2025 मध्ये होणार आहे असं वर्तवलं जात आहे। त्यासाठीची जी टॅट परीक्षा आहे त्या संदर्भात तयारी कशी करायची किंवा जे शालेय शिक्षण विभाग आहे तिकडे सुद्धा आपण पाठपुरावा करत आहे। तुम्ही थोडं चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज किंवा थोडे मेमरीज सुद्धा पाहू शकता आणि या परीक्षेची तयारी करत असताना वेळ, अभ्यास आणि येणारी आव्हानं म्हणजे सध्या शिक्षक भरतीची परीक्षा होण्यापूर्वीच कोर्टात 2 केसेस सुद्धा दाखल झालेल्या आहेत। अर्थातच त्याचा अँगल चांगला आहे, लवकर परीक्षा हवी यासाठी प्रयत्न नक्कीच आहे। हे सगळं होत असताना आपला मेंटल बॅलन्स एकदम कॉन्स्टंट ठेवून जे शिक्षण विभाग ही परीक्षा घेत आहे त्यासाठी जवळपास 4 लाख प्लस उमेदवार हे परीक्षा देतील। यासाठी तुमचं डी.एड, बी.एड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं। त्याचबरोबर CTT चे उमेदवार आहेत ते सध्या अपियरिंग आहेत। त्याचबरोबर लास्ट इयर बी.एड करणारे, डी.एड करणारे ते सुद्धा अपियर स्टुडंट आहेत। तर या संदर्भात शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेतो हे सारखं पाहण्यासाठी असेल, रादर आपण यासाठी पाठपुरावा सुद्धा करत आहोत। तर आता मेन व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण येऊयात की तयारीला लागायचं आहे आणि शालेय शिक्षण विभाग नियोजित वेळेतच का परीक्षा घेत आहे। त्याचबरोबर सध्या या चॅनलवरती आपण रिसेंटली लाईव्ह केलं होतं तेव्हा एक असं सांगितलं होतं तुम्हा सर्वांना की प्रथमतः जाहिरात यायला हवी आणि नंतर शिक्षण विभागानं परीक्षा घ्यायला हवी, परंतु ते शक्य का होत नाहीये किंवा ते शक्य झालं तर काय होईल हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा। जी माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आहे पाठपुराव्याच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करत आहे। आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत। मित्रांनो, तिसरी टेट अर्थातच व्हायला हवी आणि ती नियोजित वेळेतच घेण्याचं शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे। सध्या आपण महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती नुकतंच नोटिफिकेशन सुद्धा पाहतोय की टॅट 2025 लवकरच घेण्यात येईल आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येईल। मित्रांनो, त्याचं नोटिफिकेशन एप्रिल महिन्यात येतच आहे। त्याचबरोबर सध्या जाहिराती अगोदर येणं शक्य नाहीये, त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत, परंतु त्याचा एवढं फक्त लक्षात ठेवा। तर हे सगळं करत असताना येणारे उमेदवार आणि वाढते उमेदवार म्हणजे याच्या अगोदरच्या 2017ची परीक्षा असेल, 2022ची परीक्षा असेल तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता परीक्षेबद्दल, परंतु आता जास्त आहे आणि जे पाठीमागचं मेरिट आहे त्याच्यानुसार तुम्हाला सध्या तयारी करणं गरजेची आहे। कशीही तयारी करा, या वाक्याचा अर्थ तुम्ही कसा घ्याल ते तुमच्यावरती आहे, परंतु मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही क्लासेस लावा, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तयारी करा, तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तयारी करा, कशीही तयारी करा, परंतु तयारी कराच। कारण जो पाठीमागच्या परीक्षा आहेत त्याचा स्कोर पाहता सध्याचे वाढते उमेदवार त्यांच्यानुसार तुमचा स्कोर जवळपास 130 प्लस असायला हवा। आजपर्यंत जे काही डिस्कशन झालेलं आहे किंवा शालेय शिक्षण विभागाशी जो काही आपण पाठपुरावा करत आहे त्याच्यानुसार तर सध्या येणाऱ्या काळामध्ये मे जून मध्ये ही परीक्षा आहे। ही परीक्षा परिषद ही IBPS ला देणार आहे। IBPS चा तुम्ही पॅटर्न सुद्धा पाहिला असेल। लास्ट टाइम म्हणजे अर्थातच जी दुसरी टॅट झालेली आहे 2023 मध्ये 2 एप्रिलला यांचा शेवटचा पेपर होता, मार्च मध्ये सुरू झाली होती, मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होती, 22 मार्च पासून सुरू झाली आणि 2 एप्रिलला आणि काही एक शिफ्ट होती 3 एप्रिलला सकाळची, अशा पद्धतीने त्यांची परीक्षा संपलेली आहे। आता बरेच उमेदवार आहेत ते मागणी करत आहेत की
एकाच दिवशी एकाच ठिकाणी राज्यात सर्वत्र ही परीक्षा व्हायला हवी, तर मित्रांनो तसं शक्य नाहीये. कारण ही परीक्षा ऑनलाईन होते. ऑनलाईन सेंटर्स एवढे शालेय शिक्षण विभागाला अवेलेबल होणार नाहीये. आणि काहीही करून सध्या ही परीक्षा घेऊन यांना लवकरात लवकर नियुक्ती कशी देता येईल हा शालेय शिक्षण विभागाचा मेन मोटो आहे. सध्या आपण पाहतोय की राज्यामध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतंच CBSEच्या धर्तीवरती जो CBSE पॅटर्न आहे तो राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु फक्त पहिलीपासून हा सुरू होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी शिक्षकांची जास्त गरज आहे. ही सध्याची गरज पाहता काहीही झालं तरी सुद्धा टॅट ही मे जून मध्येच होणं गरजेचं आहे. आणि ती झाल्यावरती सध्या संच मान्यता पूर्णपणे रेडी आहे. मग त्याच्यातली पदं किती येतील, त्याच्यामध्ये जागा किती असतील याचा तुम्ही सध्या विचार करू नका, कारण दिवसांदिवस याचं तारतम्य आहे ते बदलणारं चित्र आहे. हा आपल्या हातातला विषयच नाहीये. मला असं वाटतं सध्या एक उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करताय तेव्हा तुम्ही म्हणजे सगळं स्वतःला झोकून द्या. म्हणजे दिवसातला तुमचा कमीत कमी 5 to 6 आवर्स अभ्यास व्हायलाच हवा. मग त्याच्यामध्ये तुम्ही गणित, बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करा असं सुद्धा नुकतंच महाराष्ट्र परीक्षा परिषदेला त्याचबरोबर आयुक्त कार्यालयाला शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी सुद्धा निवेदन दिलेलं आहे. सो त्याचं त्यांनी सांगितलंय की आम्ही याचा विचार करू. त्याचबरोबर सध्या जे विषय आहेत म्हणजे जे आपल्या BEdला विषय होते, DEdला विषय होते त्याच्यावरती भर देण्यात यावा असं सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे. या संदर्भात आपले सहसंचालक आहेत पुणे शिक्षण विभागातील, त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही नक्की याचा विचार करू. यावेळी जेव्हा फायनली जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल तेव्हा याच्यावरती नक्की विचार करून ते इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे दुसऱ्या टेटमध्ये जे आपल्याला एक मनाला खंत होती की गणितावरती जास्त भर आहे, बुद्धिमत्तेवरती जास्त भर आहे, बाकीचे कुठं प्रश्न दिसत नाहीयेत, हार्डली एखादा प्रश्न दिसतोय, जसे की आपण TET मध्ये पाहतो त्याच्यामध्ये थोडाफार तसा पॅटर्न, अशा दृष्टिकोनातून बदल प्रस्तावित आहेत. त्यामुळे सध्या तर तुम्ही जनरल अभ्यास सुरू करा. असं कोणतंही जोपर्यंत अभ्यासक्रम येत नाही तोपर्यंत असा कोणताही पॅटर्न ठरत नाहीये. त्यामुळे पुस्तक घेत असताना किंवा क्लासेस लावत असताना किंवा तुम्ही तयारी करत असताना कोणत्या पॅटर्ननी तयारी करायची ह्याचं एकच उत्तर आहे की तुम्ही 2017ची जी टेट झालेली आहे पहिली टेट त्याचे सुद्धा क्वेश्चन पेपर गो थ्रू करा. आणि त्याचबरोबर 2023ची जी टॅट झालेली आहे दुसरी टेट त्याचे दोन्हीचे क्वेश्चन पेपर गो थ्रू करा, कारण सिलेबस ह्याच्यामध्ये चेंजेस असणार आहेत. दुसरी गोष्ट, आता एकाच दिवशी राज्यभर परीक्षा घेणं का शक्य नाहीये, तर यांनी IBPSला शिफ्ट वाईज परीक्षा IBPSची शक्यतो त्यांचं दोन्हीना कॉन्टॅक्ट द्यायचं चालू आहे, TCSला आणि IBPSला. पण IBPSची होऊन जाईल असं चर्चेतून समजलेलं आहे. पाहूया, तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा, तुम्हाला कळत किंवा तुम्ही वेबसाईट जरी फॉलो केली तरी तुम्हाला कळेल. आता ही जेव्हा IBPS परीक्षा जेव्हा घेणार आहे ती शिफ्ट वाईजच असेल, कारण त्यांचे सेंटर असतात आणि पूर्ण राज्यभर ही परीक्षा असते. त्यामुळे शिफ्ट सोडून अशी म्हणजे ती वेगळी काही परीक्षा होणं इम्पॉसिबल आहे. एकाच दिवशी जसं TETचा पेपर झाला राज्यभर तो ऑफलाईन होता त्यामुळे तो शक्य झाला, परंतु आता हे होणं शक्य नाहीये. याची सर्वांनी प्लीज नोंद घ्या. आणि पहिला बॅचचा माझा नंबर येतो. जनरली तुमचे जे नंबर असणार आहेत रोल नंबर किंवा तुमच्या बॅचेस असणार आहेत, पहिली बॅच असते किंवा दुसरी बॅच असते ते सरनेमनुसार किंवा तुमच्या नावानुसार इनिशियलनुसार, जसं आपण शाळेमध्ये आपण पाहतो किंवा आपण ॲडमिशन कॉलेजमध्ये घेतलेलं आहे, आपण विद्यार्थी राहिलेलो आहोत, त्यामुळे त्या पद्धतीने जसे आडनावानुसार किंवा नावानुसार असं इनिशियलनुसार तुमच्या बॅचेस येत राहतात. परंतु मला असं वाटतं की म्हणजे पुढे कोणाचा नंबर येईल, पहिली बॅच आपली येईल, दुसरी बॅच येईल, असा काहीही न विचार करता दोन्ही परीक्षा आहेत त्याचा तुम्ही पॅटर्न फॉलो करायला सुरुवात करा. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. सध्या एप्रिल, मे आणि जून म्हणजे मेच्या मिडपर्यंत किंवा मे एंडिंगच्या वीकमध्ये ही परीक्षा सुरू होते आणि जूनमध्ये संपते. नियोजित वेळेतच होणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. कारण राज्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षकांची गरज आहे आणि वेगवेगळ्या विषय शिक्षकांची गरज आहे.
आणि यांची एक पुढची जी प्रोसेस आहे नियुक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ते सुद्धा लवकरात लवकर देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. मित्रांनो, त्याच्यावर ज्या कोर्ट केसेस आहेत त्या लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी यासाठीच पडलेल्या आहेत. एक तर तुम्हाला अस्पायर अकॅडमीची कोर्ट केस माहीतच आहे, त्याच्याचबरोबर दुसरी कोर्ट केस याच्या संदर्भात मुंबई हायकोर्टमध्ये पडलेली आहे. परंतु त्याला उत्तर न देता त्याच्यामध्ये न अडकता शालेय शिक्षण विभागाने ठरवलेलं आहे की लवकरात लवकर ही परीक्षा घ्यायची. त्या संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट सध्या शालेय शिक्षण विभागाला अर्थसंकल्पामध्ये निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. त्यांचं काम सुरू झालेलं आहे, त्यांची तयारी सुरू झालेली आहे. जे एक्सपर्ट्स आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट, त्यांच्याशी त्यांचं बोलणं चाललेलं आहे. एवढं इन डिटेलमध्ये काम चालू आहे. त्यामुळे आता आपलं एकच काम आहे, कोणावरती न विश्वास ठेवता, कोणती न आशा घेता पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाला लागणार आहात. मग तुम्ही कसेही बाय हुक बाय क्रूक, साम दाम दंड भेद असं एक आपल्यामध्ये एक म्हण आहे, त्याच्या पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्ही प्रयत्न करा की काहीही करून तुमचा 150 पर्यंत 200 आउट ऑफ 130 to 150 पर्यंत स्कोर असायला हवा. तो सेफ स्कोर मानला जाईल, कारण त्यामुळेच मग नंतर शिक्षक भरतीमध्ये अजून भरपूर आव्हानं येतात, अजून बऱ्याच गोष्टी येतात. भरती कोर्ट केसमध्ये अडकते, कधी वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकत राहते. ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. आपलं फक्त एकच ध्येय आहे, टार्गेट, आणि त्या टार्गेटवरती तुमचं लक्ष फोकस असायला हवं. त्याचबरोबर मित्रांनो, आणि ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे की जे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाचा यूट्यूब चॅनल फॉलो करता, काही करता, तो मॅटर नाही करत. परंतु जिथे तुमच्या बुद्धीला पटतंय ना की योग्य माहिती आहे, त्याच्यामध्ये तुमचा वेळ वेस्ट करा. माझ्याबद्दल विचाराल तर मी स्वतः बाय प्रोफेशन यूट्यूबर अजिबात सुद्धा नाही आहे, परंतु मी प्रयत्न करते शिक्षक भरतीसाठी. स्वतः शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे अर्थातच एक नाळ जोडलेली आहे सर्वांशी. त्यामुळे एक सक्रिय प्रयत्न चालू असतो माझ्या वेळात वेळ काढून. तरी पण परंतु तुम्हाला मी एकच सांगेल, आत्ता फक्त तुम्ही वेळ दवडू नका. त्याचबरोबर जे आता CTT अपियर आहे, TET, सध्या TETचा निकाल लागलेला आहे म्हणा, BEdच्या लास्ट इयरला आहे, DEdच्या लास्ट इयर. मित्रांनो, तुम्ही सध्या तुम्हाला संधी मिळते का, त्याच्यासाठी काय करायचं काय, याच्यासाठी तुम्ही जरी प्रयत्न करत असला तर नो इश्यू. परंतु मला असं वाटतं तुम्ही फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जे अपियर स्टुडंट आहे, MPSC मध्ये जशी अपियरला संधी मिळते परीक्षा देण्यासाठी, तशी या टॅट मध्ये देण्यात यावी अशी आपण मागणी केलेली आहे. पाहूया त्याला यश कधी येत आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते की ट्विटरमध्ये बालुषा माने म्हणून सर्च करा. बऱ्यापैकी मी हे निवेदन आहे ते ट्विट करत असते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे मी सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवायला बरं पडेल. किंवा तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवा, परंतु सध्या तुमचा फोकस एकच असला पाहिजे की प्रश्नपत्रिका जाळा पाठीमागच्या. राधा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करा. 2017चे जे बॅक पेपर आहे ते सुद्धा आपण पाठवू, PDF पाठवू, जेणेकरून तुम्हाला त्याला सुद्धा मदत होणार आहे. सध्या जेवढे अभियोग्यताधारक आहेत, जेवढे BEd करत आहेत किंवा ज्यांचं झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. कारण उद्या एखादं आव्हान येईल, आता उद्या कोर्ट केस मध्ये काय होईल त्याचा तुम्ही विचारच करू नका. सध्या फक्त आणि फक्त तुमचं टार्गेट ओरिएंटेडच काम असायला हवं. त्याचबरोबर आता जो महत्त्वपूर्ण मुद्दा राहतो तो म्हणजे हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये जे काही दुसऱ्या भरतीचे नियम होते ते तिसऱ्या भरतीला असतील का, त्याच्यामध्ये जिल्हा वाईज भरती होईल का, असे बरेच प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये येत असतात. त्याच्यामध्ये जे आरक्षणाचे नवीन नियम आहेत ते तिसऱ्या टेटला असतील का, त्याचबरोबर वयाबद्दलचे काही मुद्दे आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये जसं दुसऱ्या टेटच्या सेकंड फेजमध्ये कन्सेशन मिळालेलं आहे ते तिसऱ्या टेटमध्ये भेटेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी जेव्हा जेव्हा याच्या संदर्भात फॉलोअप घेईल ते तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. सो स्टे कनेक्टेड, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण जेव्हा जेव्हा आपण रस्त्यावरती लढाई लढत असतो किंवा फॉलोअप घेत असतो तेव्हा मात्र लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ही बातमी सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असते. तो सर्वांपर्यंत यासाठी पोहोचवा की ऑथेंटिक माहिती सर्वांना मिळायला हवी. आता जो पहिल्यांदा मी सांगितलं होता त्याचं उत्तर देते की किती जागा असतील आणि याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने का शालेय शिक्षण विभाग आहे, महाराष्ट्र परीक्षा परिषद आहे, ती सध्या
भरतीसाठी म्हणजे जी काही पुढे ढकलत नाहीये किंवा पहिल्यांदा जागा का डिक्लेअर करत नाही? मित्रांनो, प्रथमतः लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरची एकमेव अशी भरती आहे तिथं प्रथमतः परीक्षा घेतली जाते आणि नंतर म्हणजे जाहिरात दिली जाते. हे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, हे आपल्या सर्वांसाठी नवीन नाहीये. हे असं करत असताना पण त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच मॅटर्स असतात ते कोर्टमध्ये जातात आणि शालेय शिक्षण विभागात भरती सोडून भरती कमी म्हणजे भरतीवरती काम करणं कमी, बाकीच्या कामाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि याच्यासाठी सध्या पुरेपूर म्हणजे प्रयत्न केला जाणार आहे की काही करून कोर्टामध्ये भरती अडकू नये किंवा कोणताही मॅटरचा हे होऊ नये. सध्यापर्यंत जे 2022-23च्या टॅट दुसरी टॅट होती त्याचे सर्व नियम असतील ते तिसऱ्या टेटला लागू असणार आहेत. आणि जागेचं बोलायचं झालं तर मित्रांनो, सध्या असं आहे की मे जूनमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यावाईज, काही जिल्ह्यामध्ये 200, काही जिल्ह्यामध्ये 400, काही जिल्ह्यामध्ये 600 अशा पद्धतीने रिटायरमेंट, खूप मोठी रिटायरमेंट सध्या मे जूनमध्ये आहे. आणि सध्याची आपली जी तिसरी टेट होणार आहे ती संच मान्यता 23-24 नुसार होणार आहे. सध्या भीतीचं वातावरण आहे की ऑलरेडी अतिरिक्त शिक्षक आहेत, मग शिक्षक भरतीला जागा येतील का, हे जेव्हा असं असणार आहे तेव्हा मात्र ही जी रिटायरमेंट होते जास्त, त्याचा फायदा तिसऱ्या जी आपली टेट आहे त्याला होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, सध्या परीक्षा होते तर परीक्षेची तयारी करा. हा विचार करू नका की जागा किती असतील, मग त्याच्यासाठी उमेदवार किती असतील. तुम्ही फक्त एक रेस मधले आपण एक उमेदवार आहोत याचा विचार करा. कारण सध्या जो 15 मार्च 2024चा GR आहे त्याच्यानुसार ऑलरेडी अतिरिक्त शिक्षक ठरलेले आहेत सध्याच्या संच मान्यतेनुसार. त्याच्यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 नुसार जी SCBC आरक्षण ऍड झालेलं आहे त्याच्यानुसार संच मान्यतेमध्ये बरेचसे ड्रास्टिक चेंज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही असे बरेच जिल्हे आहेत की तिथे काही कॅटेगरीना जागाच नाही आहे. त्या सर्वांचा विचार करून बिंदू नामावली पुन्हा एकदा तपासण्यात यावी यासाठी सुद्धा मागणी होते. परंतु मग याचं काय असेल किंवा याच्यावरती शालेय शिक्षण विभाग तो त्यांचा प्रयत्न करत आहे. तो आपला विषयच नाहीये की त्यांनी काय करायला हवं. परंतु फक्त मी एकच सांगेल तुम्हाला, कारण सध्या अतिरिक्त जरी असली तरी सुद्धा मे जून मध्ये जास्तीत जास्त रिक्त पदांची भरती होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या शिक्षक भरतीच्या तिसऱ्या टेटला होणार आहे. सो म्हणजे जागा किती असतील, काय किती असतील त्यापेक्षा 200 पैकी पेपरमध्ये तुमचा स्कोर 130 to 150 असायला हवा, याच्या इन बिटवीन असायला हवा. त्यापेक्षा जास्त असलं तर काही हरकत नाहीये, परंतु तेवढा असायला हवा. यासाठी तुम्ही तयारीला लागा. शालेय शिक्षण विभाग पूर्णतः तयारीला लागलेला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात गेला होता, त्याच्यावरती शिक्षण मंत्र्यांची सही झालेली आहे आणि बाकीच्या पूर्ण डिटेल्स कंप्लीट झालेल्या आहेत. आता फक्त तुम्ही काहीही न करता, कोणताही न विचार करता फक्त ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वरती विश्वास ठेवून तयारीला लागायचं आहे. कारण आता आपण म्हटलं होतं की पहिल्यांदा जाहिरात येईल का, त्याच्यासाठी आपण आंदोलन करूयात. परंतु सध्या जाहिरात जर आता दिली तर पोर्टलला जागा द्यायला नाहीयेत, ही वास्तविकता आहे. त्यामुळे संच मान्यतेची अजून एक्सटेंड होईल. तुम्ही काळजी करू नका. नक्की सर्वात जास्त दुसरी टेट जेवढ्या पदांची झालेली आहे तेवढी तिसरी टेट घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 19,000 शिक्षक भरती झालेली आहे. त्याच्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास अजून 10-12,000 शिक्षक भरले जातील आणि एवढं असताना तेवढ्याच पदांची पूर्ण तिसरी टेट होणार आहे. त्यामुळे आता सध्या तुम्ही काहीही न करता फक्त फोकस करणार आहात ते म्हणजे 2017च्या क्वेश्चन पेपरवरती आणि 2022-23च्या क्वेश्चन पेपरवरती. याबद्दलचे जे पुढचे अपडेट्स आहेत तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि खूप महत्त्वाचा इमर्जन्सी जर क्वेश्चन असेल तर ईमेल करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID दिलेला आहे parusha.sb@gmail.com. विद्यार्थ्यांसाठी आपण लढतच आहोत. त्याचबरोबर शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी हा जो लढा उभारलेला आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे. त्यासाठी सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करूया. असे बरेच प्रश्न येतील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढे सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहूया आणि लढूया आणि जिंकूया सुद्धा. याच अपेक्षेसह, याच एनर्जीसह लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या मनातले डाऊट्स नक्कीच सॉल्व्ह करूया. प्रथमतः आपल्याला सिलेबस क्लिअर झाला पाहिजे.
परीक्षा पॅटर्न क्लिअर झाला पाहिजे. परीक्षा आता नियोजित आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. सो यासाठी लवकरच अपडेट देतच राहू. आणि जिल्हा वाईज भरतीवरती शालेय शिक्षण विभागाचा काय विचार आहे ते सुद्धा तुम्हाला लवकरच चॅनलवरती दिले जाईल. सो स्टे कनेक्टेड.